तर आपण पाहतोय रांचीतली ही दृश्य आहेत। रांचीमध्ये विद्यार्थ्यांचा विधानसभेवर मोर्चा निघालेला आहे। यावेळी त्यांच्यावर पाण्याचा मारा करण्यात येतोय। झारखंडमधील रांचीमध्ये विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळतोय। अगदी जंतर मंतरवर सीजेपीने केलेलं जे आंदोलन होतं अगदी तसंच स्वरूप रांचीतील या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देखील प्राप्त झालं। आपण पाहू शकतो झारखंडमधील रांचीतली ही दृश्य आहेत। या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी जमा झालेले आहेत आणि त्यांचं आंदोलन सुरू आहे। तर विद्यार्थ्यांकडून बॅरिगेड्स तोडण्याचा देखील प्रयत्न करण्यात आल्याची ही दृश्य आपण पाहू शकतो। मोर्चा दरम्यान विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेत। आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेवर मोर्चा निघालेला आहे आणि या दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांकडून त्यांना अडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। बॅरिगेडिंग करण्यात आलेली आहे, मात्र विद्यार्थी ऐकायला तयार नाही आहेत, आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। तर हातात तिरंगा घेत या विद्यार्थ्यांनी तिथल्या सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारलेलं आहे। तर 4 बॅरिगेड्स ओलांडून हे आंदोलक विधानसभेजवळ दाखल झाल्याची अपडेट देखील समोर येते। त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना विधानसभेमध्ये एंट्री मिळते का, त्यांच्या मागण्या मान्य होतात का, किंबहुना त्यांना किमान ऐकलं तरी जातं का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। झारखंडमधील रांचीतली ही दृश्य आहेत। गेल्या काही दिवसांपासून हे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। आपल्या मागण्यांसाठी आंदोलन त्यांचं सुरू आहे, मात्र आज या आंदोलनाने आक्रमक पवित्रा घेतल्याचं आपण पाहतोय। दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। झारखंडमधील भरती परीक्षेमध्ये कथित घोटाळ्यामुळे विद्यार्थी चांगलेच संतप्त झाले आहेत। रांचीमध्ये हजारो विद्यार्थी एकत्र आलेत। तर सीजीएल परीक्षा रद्द करून सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आंदोलन पुकारलंय। सोबतच विधानसभेकडे त्यांनी आपलं हे आंदोलन वळवण्याचा आणि मोर्चा पुढे नेण्याचा प्रयत्न केलाय। पोलिसांनी बॅरिगेड्स लावून रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र विद्यार्थी काही ऐकायला तयार नाहीयेत। त्यांनी आतापर्यंत 4 बॅरिगेड्स तोडण्याची आणि बॅरिगेड्स तोडून विधानसभेकडे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे। अगदी दिल्लीतील जंतर मंतरवर सीजेपीचं आंदोलन झालं होतं, त्याचप्रमाणे हे आंदोलन देखील तीव्र होताना पाहायला मिळत आहे। तर झारखंडमध्ये भरती परीक्षेत कथित घोटाळ्यावरून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। रांचीमध्ये हजारो विद्यार्थी एकवटलेत, जोरदार आंदोलन करतायत। विद्यार्थ्यांनी हातामध्ये तिरंगे घेतल्याचं देखील आपण पाहतोय। विद्यार्थी विधानसभेच्या अगदी जवळ आलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांना रोखण्याचा पोलिसांकडून आटोकाट प्रयत्न सुरू आहे, मात्र विद्यार्थी काहीच ऐकण्याच्या तयारीत नाही आहेत, मनस्थितीत नाही आहेत। दिल्लीच्या जंतर मंतरवर ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं होतं आणि ते यशस्वी देखील झालं होतं, अगदी तसंच आंदोलन रांचीमध्ये देखील होताना दिसतंय। सीजीएल परीक्षा रद्द करा आणि संबंधित प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, तोपर्यंत आंदोलन आम्ही मागे घेणार नाही। आम्ही आमच्या भूमिकेवर आणि मागण्यांवर ठाम राहू, अशी आक्रमक भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे। मात्र तरी देखील तिथलं सरकार त्यांचं ऐकायला तयार नाहीये। हजारो विद्यार्थी आंदोलन सुरू केल्याने पोलीस हाय अलर्टवर आल्याचं आपण पाहिलं होतं। आधी हे आंदोलन अतिशय शांततापूर्ण वातावरणात होत होतं, मात्र आज या आंदोलनाने कुठेतरी हिंसक वळण घेतल्याचं पाहायला मिळतंय। कारण